आषाढी यात्रेनिमित्त बलिदान चौक तुळजापूर वेस इथं मर्याई लक्ष्मीची विधिवत पूजा करून पारंपरिक म्हशी पळवण्याच्या कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। यात्रेनिमित्त तुळजापूर वेस येथील बलिदान चौक परिसरात मर्याई लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करून पारंपरिक म्हशी पळवा या सांस्कृतिक व लोकधार्मिक कार्यक्रमाचा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। पारंपरिक संस्कृती जपत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याला समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये केदार जानगवळी, किसन अंजिखाने, संतोष रानसर्जे, मनोज मलको नाईक, शिवा भागानगरे, राजू अंजिखाने आणि सिद्धू बडवणे यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला। या सोहळ्यास गवळी समाजातील प्रमुख मान्यवर, सर्व समाज बांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बंधुभाव यांच्या सुंदर संगमाने हा सोहळा अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजापूर वेस युवा गवळी समाजाच्या वतीने मर्याई जत्रा सुरू करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे। आषाढ महिना गवळी समाजासाठी खूप काही महत्त्वाचा महिना आहे असं समजलं जातो आणि सगळेजण साजरा करतात की अशा सगळ्यांच्या सोपकाराने म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि हा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सगळ्या युवा गवळी समाज तरुण मंडळ म्हणजे आपला तुळजापूर वेस युवा गवळी समाज तरुण मंडळ अहोरात्र झटला आहे आणि काम केलेलं आहे। किती 7 ते 8 हजार लोकांचं इथं जेवणाचं नियोजन, महाप्रसादाचं नियोजन झालेलं आहे। तुळजापूर वेस युवा गवळी समाजतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेला आषाढमधल्या मर्याईची जत्रा करतो, उत्सव करतो। तर त्यामध्ये आम्ही सवासींना बोलून जलकुंभ काढतो, म्हशीपळण असतं आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन असतं। म्हशीपळण ह्यासाठी करतो आम्ही की पावसामुळे म्हशींची पचनक्रिया मंद होते आणि बाहेर पावसामुळे गवतावर वगैरे थोडंसं हे होतं, त्यामुळं मग ते गवत ते खात नाहीत। तर त्यामुळं मग आमचं म्हशीकडे आमचं पण लक्ष जावं आणि त्यांना थोडं चांगलं चुंगलं खायला बसावं। जसं सरकी पेंड असते, गहू भुसा असतो, परत तुमचं झालं तर दुसरं जे असतं त्यांना चांगला हिरवा कडवा चारा, वाढल्या चारा वगैरे ते त्यांना खायला भेटावं, त्यासाठी आम्ही हे आयोजन करत असतो म्हशीपळणचं। तर यामध्ये आमच्या सगळ्या समाजाचे बांधव असतात, ज्यांच्याकडे म्हशी आहेत त्यांनी म्हशी घेऊन येतात पळणसाठी आणि बाकीचे सगळे समाज बांधव असतात।